किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात निर्मिती सहाय्य सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. यामध्ये आजचा विषय आहे आंबा बागेचे व्यवस्थापन. सहभागी तज्ज्ञ डॉक्टर उज्ज्वल राऊत. त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे संपदा ढोके यांचा. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया झाडाखालील जमिनीसाठी सलग कंटूर चर याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, पाणलोटात वरच्या बाजूला हलकी आणि उताराची जमीन असते. या जमिनीत हंगामी पिके घेणे परवडत नसल्यामुळे या जमिनी फळझाडाखाली आणणे फायद्याचे ठरते. अशा जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीने लावलेली झाडे बरोबर वाढत नाहीत. म्हणून या जमिनीमध्ये सलग कंटूर चर अर्थात CCT घेऊन त्यामध्ये झाडे लावून मृद आणि जलसंधारण करता येते. या पद्धतीमध्ये सर्वप्रथम 1 किंवा 2 समपातळी दर्शक रेषा अर्थातच कंटूर डंपी लेव्हल किंवा कंटूर मार्करच्या सहाय्याने काढावी. निवडलेल्या फळझाडांच्या 2 ओळीतील अंतरावर 5 ते 6 मीटर समपातळी दर्शक रेषेला समांतर रेषा पूर्ण शेतामध्ये काढाव्यात. हे सलग चर एका बाजूने मुख्य नालीस जोडावे, म्हणजे पाऊस जास्त झाल्यास जास्तीचे पाणी मुख्य नालीद्वारे बाहेर निघण्यास मदत होईल. चर खोदताना वरील 8 ते 10 सेंटीमीटर अशी सुपीक माती चराच्या वरच्या बाजूस जमा करावी आणि खालील 20 सेंटीमीटर मुरुम खोदून चराच्या खालच्या बाजूस टाकून लहान बांध घालावा. 2 झाडातील अंतर ठरवून 4 ते 6 मीटर वर जमा केलेल्या सुपीक मातीच्या सहाय्याने चरामध्ये ढीग तयार करून या ढिगामध्ये फळझाडाची लागवड करावी. या पद्धतीमुळे झाडांची वाढ चांगली होते. तसेच फळझाडांची पूर्ण वाढ होईपर्यंत 2 चऱ्यांमधील जागेत हंगामी पिकेसुद्धा घेता येतात. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकली झाडाखालील जमिनीसाठी सलग कंटूर चर याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है?
पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है। और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था। पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं। सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं। खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं। सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. विषय आहे आंबा बागेचे व्यवस्थापन आणि सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर उज्ज्वल राऊत, सहयोगी प्राध्यापक फळशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. निवेदन किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्याची चाहूल आपल्याला आता जानेवारी महिन्यातच लागलेली आहे आणि उन्हाळा म्हणजे खास आंब्याचा मोसम आणि आपल्याला जे आंबे मिळतात तर त्याची काळजी पण शेतकरी बंधू घेतात आणि या शेतकरी बंधूंनी आंबा बागेचं व्यवस्थापन करायचं आहे त्या संदर्भातला आपला आजचा फोन इन कार्यक्रम आयोजित केला आहे आणि विषय आहे आंबा बागेचे व्यवस्थापन. आणि आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर उज्ज्वल राऊत, सहयोगी प्राध्यापक फळशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. नमस्कार सर. नमस्कार सर. विदर्भातली जी परिस्थिती आहे आंब्याच्या संदर्भात जर विचार केला आपण तर ती काय आहे, काय सांगता येईल आपल्याला? सद्यस्थितीत विदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांनी आंबा लागवड बाबत आता पाऊल उचलले आहे आणि अशा वेळेस बाजारपेठ याला उपलब्ध आहे, मागणी चांगली आहे आणि उत्पादन थोडंसं विदर्भाचा विचार केला तर थोडं कमी होतं. परंतु आता नवीन तंत्रज्ञान अवलंब करून शेतकरी बांधव पाणी व्यवस्थापन आणि हाय डेन्सिटी पद्धत, ज्याला आपण घन पद्धत लागवड बनतो आंब्याच्या बाबतीत, त्याचं नियोजन करून शेतकरी बांधवांनी आता नागपूर असेल, अमरावती असेल, नागपूरचा गडचिरोली, चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने आणि अकोला आणि वाशिम या जिल्ह्यात आता लागवड फार चांगल्या प्रकारे शेतकरी बांधव करत आहेत. सर, आपल्याला एक कॉल येतो, आपण कॉल घेऊया. नमस्कार. 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 तुमचा फोन लागलेला आहे आकाशवाणी केंद्र अकोला. कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि विषय आहे आंबा बागेचं व्यवस्थापन. आपलं नाव काय? सर, धीरज चिलवंत सांगून बोलतोय. तुमचा काही प्रश्न आहे का आंब्या संदर्भात? हो सर, प्रश्न आहे सर. 2 प्रश्न आहेत सर मला. सर, मी आंबा 3 वर्षाआधी आंब्याची लागवड केली आहे. तर सर, माझ्या आंब्याचे जे पानं आहेत, आंब्याच्या पानांना सर जे शेवटचे टोक आहे ना सर, त्या टोक असे सुकत येतात सर. नमस्कार. आपण 3 वर्ष अगोदर आंबा लागवड केलेला आहे आणि प्रामुख्याने आता पानाच्या बाजूच्या ज्या कडा असतील आणि समोरचं जे टोक असेल त्याची अशी सुकल्यासारखं वाटत असेल, ते कडा फक्त सुकत असतील, तर याचं एक प्रामुख्यानं कारण आहे की अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आंब्याला पाहिजे आपल्याला सुरुवातीच्या काळात, ते साधारणतः नत्र, स्फुरद, पालाश याची मात्रा आपल्याला द्यावं लागते. आणि सुरुवातीला आपल्याला 100 ग्राम नत्र, 50 ग्राम स्फुरद आणि 50 ग्राम पालाश असं प्रति झाड आपल्याला देणं गरजेचं आहे जूनमध्ये. आणि उर्वरित नत्राची जी मात्रा आहे ते आपल्याला ऑगस्ट-सप्टेंबरला द्यायची आहे. परंतु आपल्या आंबा लागवड केलेल्या बागेमध्ये जी पानाचे कळा तुमच्या पिवळ्या ज्या पडत आहेत किंवा ड्राय होत आहेत, याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की नत्र, स्फुरद आणि पालाशपैकी पालाशची कमतरता आपल्या जमिनीत कमी असू शकते. याचं कारण असं आहे की पालाशची कमतरता कमी असली आणि कॅल्शियमचं कंटेंट जर तुमच्या याच्यात जास्त असलं, चुनखडीचं प्रमाण, तर अशा वेळेस पालाश झाडांना उपलब्ध होत नाही. तर आपण जो पालाश देतो तो देतो आपण म्युरेट ऑफ पोटॅश. मार्केटला आपल्याला बाजारपेठेत जो उपलब्ध भेटतो तो MOP. परंतु हा प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व करायचा असेल आणि याच्यातून आपल्याला पानं हिरवे राहायला पाहिजे आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया चांगली व्हायला पाहिजे, तर अशा वेळेस मार्केटला आपल्याला पांढरा पोटॅश जो भेटतो त्याला म्हणतात सल्फेट ऑफ पोटॅश. तर जूनमध्ये थोडासा एक प्रति झाड तुम्हाला 100 ते 200 ग्राम सल्फेट ऑफ पोटॅशची मात्रा, आणि त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरला जेव्हा पावसाचा जोर कमी होतो त्यावेळेस जर तुम्ही सल्फेट ऑफ पोटॅशची परत एक 100 ग्रामची 200 ग्रामची मात्रा जर प्रति झाड आपण झाडाला दिली, तर याचा जो पालाश उपलब्धता जी आहे, म्हणजे नत्र, स्फुरदसोबत पालाश, तर तो पांढरा पोटॅश ज्याला आपण हे म्हणतो पांढरा पालाश, तर SOP त्याला
इंग्लिश नाव आहे सल्फेट ऑफ पोटॅश. तर याची मात्रा जर आपण टाकली, सर म्हणजे महिन्यातून नाही, वर्षातून 2दा जूनमध्ये द्यायची आहे आणि आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर संपत आला की सप्टेंबरच्या शेवटी आपल्याला परत एकदा ही मात्रा द्यायची आहे. किंवा तुम्ही असं करू शकता की नत्रस्फुरत पालाश देत असताना नत्रस्फुरत तुम्ही DAP मधून देऊ शकता झाडाला. एक 200 ते 300 ग्राम नत्रस्फुरत त्याला भेटलं की मग पालाश देत असताना तुम्ही सल्फेट ऑफ पोटॅश किंवा पांढरा पोटॅश मार्केटला तुम्ही मागितला बाजारपेठेत कृषी सेवा केंद्रामध्ये, तर सल्फेट ऑफ पोटॅशची मात्रा द्यायची. आणि सोबत काय करायचं आहे आपल्याला की अशा परिस्थितीमध्ये गांडूळ खत असेल, थोडंसं निंबोळी ढेप असेल तर 100 ग्राम याचं जर नियोजन केलं आपण, तर हा जो प्रॉब्लेम आहे तुमचा पालाशचा उपलब्धतेचा, हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि तुम्हाला दुसरा प्रश्न काय होता आंब्याच्या संदर्भात? दुसरा प्रश्न असा होता सर की आता उन्हाळा सुरू आहे सर, तर मग पाण्याचे नियोजन कसे करायचे सर? म्हणजे पाणी किती द्यायचं, म्हणजे किती वेळ द्यायचं, दुपारी द्यायचं की नाही द्यायचं? सांगतो. पाण्याच्या बाबतीत आंब्या फळपिकाला सध्या फळधारणा असताना फार याला व्यवस्थित पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कारण की जास्त पाणी झालं फुलधारणेच्या वेळेस तर फुलगळ होते आणि जेव्हा फळं आपले गारगुटी एवढे किंवा बोऱ्याच्या आकाराचे होतात तेव्हा आपल्याला पाणी वाढत या फळबागेचं नियोजन करणं गरजेचं असते. परंतु आपली बाग ही सध्या 3 वर्षाची आहे, त्यामुळे साहजिकच यामध्ये आपण जून जुलैमध्ये एक छाटणी घेत असाल किंवा सप्टेंबर ऑक्टोबरला, तर 3 फांद्या ठेवणे, त्याच्यावर 2 फांद्या ठेवणे, त्या 2वर परत 3 फांद्या, असा एक प्रकारे आता सध्या तुमचा सांगाडा तयार व्हायला पाहिजे, ज्याला आपण छत्र म्हणतो झाडाचं. आता अशा याच्या छत्र नियोजन झाल्यानंतर आता पाण्याचा जो प्रश्न आहे तुमचा की तुम्ही पाणी ठिबकच्या माध्यमातून देता की पाटपाणी देता? ठिबकच्या माध्यमातून जर पाणी देत असाल तुम्ही तर साहजिकच या टाईमला पाण्याची रिक्वायरमेंट झाडाची जे आहे सध्याची ते 10 लिटर प्रति झाड आपल्याला 3-4 दिवसाच्या फरकानं द्यायचं आहे. मग आता अशा परिस्थितीत पाणी दुपारी देऊन काही फायदा नाही आहे, कारण की बाष्पीभवन होऊन तुम्ही दिलेलं पाण्याचं त्याच्यातून त्या माध्यमातून एक तर बाष्पीभवन जास्त होते. तर या परिस्थितीमध्ये सकाळच्या वेळेला किंवा सायंकाळच्या वेळेला आपण 2-2 तासाचा जर 2 लिटर डिस्चार्ज रेट असेल तर साहजिकच सकाळी 5 लिटरचं नियोजन आपलं होऊ शकते आणि सायंकाळचं 5 लिटरचं नियोजन. परत 2-4 दिवस झाले की पाणी अत्यंत जास्तही देणं गरजेचं नाही आहे, परंतु वापसा कंडिशन लक्षात घेऊन, वापसा कंडिशन आली आपल्या झाडाच्या भोवती म्हणजे बुंद्यालगत की आपल्याला पाणी नियोजन करणं गरजेचं आहे. आणि जसा आता तुम्हाला एक याच्यात मी दुसरा उपाय पण सुचवतो. आपल्या इकडे 43-45 डिग्री सेंटीग्रेडवर तापमान जाते आणि अशा वेळेस आपल्या बागा ज्या सुरुवातीला लागवड केलेल्या आहेत, आता छोट्या बागा आहेत 3 ते 4 वर्षाच्या, याला बऱ्याच वेळा स्कॉर्चिंग येते, बाग सुकायला लागते. तर मी तुम्हाला आणखीन एक सल्ला असा देईन की आपल्याला ढेंच्या किंवा बोरू जर असेल आणि आपण ड्रीप लावलेली आहे तर ड्रीपच्या बाजूला उभ्या पद्धतीनं झाडाच्या दोन्ही बाजूला थोडी रेष ओढून इकडून थोडंसं बियाणं आणि इकडून बियाणं टाकले की, पण ते आता नाही, आता सध्या तुमचं जानेवारी आहे, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तुम्ही हे टाकले की ते झाड 30 दिवसात त्याची वाढ होते आणि त्याची सावली झाडाला भेटते, मायक्रोक्लायमेट राहते आणि या टेम्परेचरच्या याच्यापासून आपल्याला जास्त तापमानापासून झाडांचं संरक्षणही होते. आणि जूनमध्ये बरोबर पावसाळा सुरू झाले की याच बोरू किंवा ढेंच्याची कापणी करून आपण झाडाच्याच बुंद्यालगत टाकून द्यायचं आहे. म्हणजे पाण्याची कमतरताही झाडाला कमी लागणार आणि झाडाचं या विदर्भाच्या कंडिशनमध्ये आपल्या याच्यात जे तापमान वाढते 44पर्यंत कधी तापमान जाते, त्यामुळे जो शेंडे सुकायचा जो आपल्या इकडे एक हे राहते, तक्रार राहते, ती तक्रार आपल्याला याच्यातून येणार नाही आणि झाडाची वाढ चांगली होणार. आणि साहजिकच याचा पुढच्या याच्यात जमिनीत टाकल्यामुळे हा जो हिरवळीचं खत म्हणून याचा आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. ही एक साधी सोपी आणि चांगली पद्धत आहे. पाणी उन्हाळ्यात आपल्याला मार्च एप्रिल मेला 3-3 दिवसाच्या फरकानं आपण सायंकाळी किंवा संध्याकाळी 2-2 तासा किंवा 3-3 तासाच्या डिस्चार्ज रेटनुसार, आता आपले ड्रिपर जर 2 लिटर प्रति तास असतील तर एक ड्रिपर लावलं असेल तर 2-3-4 तास 3 तास तुम्ही जर ड्रिपनं पाणी दिलं तर ते पाणी पुरेसं आहे. जास्त पाणी दिलं तरी मुळकूज होण्याची शक्यता असते, पण जसं तापमान वाढते तसं बाष्पीभवनाचं हे वाढते, म्हणून आपण त्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ठीक आहे चिलबंधू, धन्यवाद सर. धन्यवाद आपण कॉल केल्याबद्दल. सर आता उन्हाळ्याच्या दृष्टीनं ज्या नवीन बागा लागवड केल्या त्या दृष्टीनं शेतकरी बंधूंनी काय उपाययोजना करायला पाहिजे? आता साहजिकच ज्यांनी नवीन बागांची लागवड केली असेल, काही जणांच्या बागा 1 ते 2 वर्षाच्या असतील आणि ज्यांनी घनपद्धतीने लागवड केली असेल 4x2 मीटरवर असेल किंवा 6x6 मीटरवर, 5x2 मीटरवर, 5x4 मीटर असे विविध अंतरावर आता शेतकरी बांधव लागवड करत आहेत. आणि विदर्भात बऱ्याच झाडावरचे
म्हणजेच आता तांबेरी कलरचे पानं यायला लागले. तर याची वाढ आता जूनपर्यंत होऊ द्यायची आणि जूनपर्यंत वाढ झाल्यानंतर परत छत्र नियोजन करून खताचं व्यवस्थापन करत असताना दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षाची बाग असेल तर 100 ग्रामची नत्राची मात्रा वाढवत 200 ग्राम नत्र, 50 ग्राम स्फुरद, 50 ग्राम पालाश या पद्धतीनं थोडंसं जून महिन्यात जर नियोजन केलं तर आपल्या तिसऱ्या वर्षापर्यंत बागेचं आपलं चांगलं व्यवस्थापन जर झालं आणि छत्र नियोजन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनासोबत केलं तर साहजिकच आपल्याला तिसऱ्या वर्षात किंवा चौथ्या वर्षापासून झाडाला अपेक्षित बहार घेण्यास आपल्याला आपलं झाडाचा सांगाडा आणि झाडांचा छत्र चांगलं नियोजन करू शकतो. सर पुन्हा आपल्याला एक कॉल येतोय, कॉल घेऊया. हॅलो. हां हॅलो. हां बोला. हां आकाशवाणी अकोला केंद्राचा कार्यक्रम ना? हो, आकाशवाणी अकोलाचा कार्यक्रम आहे. प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. हां तर सर मी रामदासपेठ अकोला येथून लता चांदोरकर बोलते. बोला. हां आपला आजचा विषय आंबाबागेचं व्यवस्थापन आहे. बरोबर बरोबर. हां तर माझ्याकडे काय झालंय की एक जवळपास 15-1 वर्षापूर्वी नुसतीच कोय टाकून दिल्यानंतर उगवलेलं एक आंब्याचं खूप मोठं झाड आहे. बरं. तर त्याला मध्यंतरी 13 वर्ष तर काही फळ आलं नाही, पण एक 2 वर्षापूर्वी काहीतरी 30-40 कैऱ्या लागल्या त्याला. त्यातल्या एक 7-8-10 वगैरे गळून पडल्या, बाकीच्या कैऱ्या आम्ही त्याचा वापर केला. आणि मागच्या वर्षी काय झालं, त्या 70-80 कैऱ्या लागल्या जवळपास. पण त्यातल्या 40-50-60 कैऱ्या गळून पडल्या, त्या कुयरी एवढ्याच मोठ्या झाल्या, गळून पडल्या आणि 20 आंबे आम्हाला मिळाले किंवा कैऱ्या मिळाल्या म्हणा. आता यंदा असं झालं की पाणी मोहर आलेला आहे. फक्त म्हणजे आता प्रश्न हा आहे की कैऱ्या किती लागतात माहित नाही, पण त्या गळून पडू नयेत यासाठी आम्ही काय करावं? बरोबर. आपल्यासोबत आज आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी डॉक्टर उज्ज्वल राऊत, सहयोगी प्राध्यापक फळशास्त्र विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. सर प्लीज एक मार्गदर्शन करा, कारण की त्या गळून पडलेल्या कैऱ्या पाहिल्या की खूप वाईट वाटतं. आणि तसं त्या आंब्याच्या झाडाला मी खत वगैरे असं काही कधी दिलं नाही. मध्यंतरी जुलै महिन्यामध्ये त्याला थोडीशी वाळवी लागल्यासारखं झालं होतं, पण आता ते तसं काही नाही, आधी निघून गेली आहे वाळवी. पण एक हाही प्रश्न आहे की झाडाच्या 4-1 फुटापर्यंतची झाडाची साल निघून गेलेली आहे, त्यामुळे ते झाडही तसंच आहे. तर आता फक्त त्याला जर तुम्ही काही म्हणजे उपाय सांगू शकाल तर फारच उत्तम. पण या कैऱ्या गळून पडू नये यासाठी आपलं जे काही मार्गदर्शन असेल त्यानुसार आम्ही त्या झाडाला खत पाणी देऊ. ताईंनी विचारलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याच शेतकरी बांधव जरी लागवड करत असतील, परंतु आंबा हे फळपीक असं आहे की प्रत्येकाला वाटते की परसबागेत आपल्याकडे एक आंब्याचं झाड असायला पाहिजे. बरोबर. आणि याची मागणी तशी असते, शेवटी तो राजा आहे फळांचा. तर ताईंनी जो प्रश्न केला की पहिले कोळीपासून आलेला हे रोपटं आहे आणि हे 13 वर्ष झाल्यानंतर याला फळधारणा सुरू झाली. मागच्या वर्षी काही वेळेस फळधारणा आली पण फळगळ झाली आणि फुलोरा यावर्षी त्यांचं असं म्हणणं आहे की यावर्षी भरपूर फुलधारणा झालेली आहे. आणि यावर्षीचा जर विचार केला तर संपूर्ण विदर्भात आंब्या फळपिकात खूप चांगली फुलधारणा झालेली आहे. काही बागा ज्या आहेत ज्यांच्याकडे बागायतदार म्हणून आंबा लागवड केलेली आहे त्यांनी कल्टराचं ॲप्लिकेशन करून सुद्धा केला, त्या लेट बागा फुटल्या. परंतु ज्या बागा पाणी व्यवस्थापन करून आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करून केल्या होत्या त्याबरोबर नोव्हेंबरला फुटल्या आणि आता फळधारणेवर आहेत आणि काही फुलधारणेवर आहेत. एक लक्षात घ्यायचं आहे ताई आपण की झाडाच्या या बाबतीत आंब्याचा जो मोहर येतो, या मोहरमध्ये एक 30% जे झाडं असतात, फुलं असतात ते द्विलिंगी असतं, द्विभक्तलिंगी ज्याला आपण म्हणतो, ज्याला फिमेल फ्लावर किंवा बायसेक्शुअल फ्लावर आपण म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये हर्मॅफ्रोडाइट फ्लावर म्हणतात, ज्याला द्विभक्तलिंगी, तेच फळधारणा देतात. आणि उर्वरित जे फुलधारणा येते ते असते 70 ते 95% हे नर फुलांची. हे नर फुलं गळून पडतात तेव्हा साहजिक आपल्याला वाटते की फुलधारणा भरपूर झालेली आहे आणि 100 फुलापैकी 20 ते 10 फुलं झाडाच्या त्या आपल्याला जो गुच्छ आलेला आहे त्या गुच्छावर दिसतात. परंतु हे नर फुलं परागीकरण झाल्यानंतर गळून पडतात. आणि अशा वेळेस तुम्ही आंब्याच्या बाबतीत जेव्हा फ्रूट सेटचा विचार करता तेव्हा 2 ते 3% फक्त फ्रूट सेटिंग होते आणि याच्यातून काढणीपर्यंत फक्त 0.3 ते 0.5% पर्यंत आपल्याला फळ काढणीला उपलब्ध होतात. आता अशी परिस्थिती याच्यामध्ये द्विभक्तिलिंगी आणि नर फुलांची संख्या जास्त असल्यामुळे आपण पाहताना डोळ्यांना असं वाटतं की फुलोरा खूप आला पण गळून पडला. आता यावेळेस फार जिकरीचं आहे की आपल्या झाडाला फुलधारणा आल्यानंतर आपल्याला नियोजन काय करायचं आहे. बरेच शेतकरी बांधव किंवा परसबागेतल्या आंब्याला घरचे लोकांचं काय होते की फुलोरा आला मग भरपूर पाणी देतात. पाणी दिल्याबरोबर या झाडात कर्ब आणि नत्राचं प्रमाण असते C3N2.
तो रेशिओ डिस्टर्ब झाला की झाड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करते आणि असलेले फुलं जास्त गळून जातात. त्यामुळे फुलधारणा येत असताना पाणी व्यवस्थापन न करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा फुलधारणेतून फळ सेटिंग होते, फ्रूट सेटिंग होते, फळं धरल्या जातात की ज्वारीच्या दाण्यापेक्षा मोठे मोठे होत जातात, तेव्हा आपल्याला हळूहळू पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आता यामध्ये त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी भरपूर फळधारणा झाली पण शेवटपर्यंत फळं कमी राहिली. आता हे फळं टिकून ठेवत असताना 3 बाबी महत्त्वाच्या आहेत. मी सांगितलं पहिलं पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापनात फुलधारणा झाल्यानंतर, फ्रूट सेटिंग झाल्यानंतर हळूहळू पाणी द्यायचं आहे आपल्याला. परंतु खताचं नियोजन आपलं जून जुलैमध्ये झालेलं असते, त्यामुळे आता आपण खालून खत देऊन काही झाडाला फायदा होत नाही आणि नत्रासारखं खताच्या मात्रा तर मुळीच देऊ नये. त्यामुळे सुद्धा फुलधारणा आणि फळगळ होते आणि फुलगळ होते. आता हे करत असताना आपल्या शिफारसीत विद्यापीठाने सांगितलेलं आहे किंवा शासकीय यंत्रणेने सांगितलेलं आहे की जिब्रेलिक ॲसिड जे नावाचं द्रावण आहे, हे जेव्हा तुमची फुलधारणा होऊन फळ सेटिंगला लागते तेव्हा 50 ppm म्हणजे अर्धा ग्राम जर 10 लिटर पाण्यात आपण जिब्रेलिक ॲसिडची टाकलं आणि 1% युरिया याचं मिश्रण करून झाडावर शिपडलं, घरी फवारणी नसेल तर शिपडलं तरी आपल्याला ही फुलधारणा आणि फळधारणा टिकून ठेवता येते. जेव्हा झाडं थोडे मोठे होतात म्हणजे फळधारणा ही आपल्याला एक साहजिक अंड्याच्या आकाराची किंवा गारगुटीच्या आकाराची झाली की आपल्याला पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13,045 अत्यंत स्वस्त आहे, बाजारपेठेत उपलब्ध आहे. 100 ग्राम 10 लिटरमध्ये टाकून याची दुसरी फवारणी आपण जेव्हा फळं गारगुटी एवढी झाली तेव्हा करायला पाहिजे. म्हणजे आपली फुलधारणेनंतर फ्रूट सेटिंग आणि फ्रूट सेटिंगनंतर आता फळधारणा आणि ती फळधारणा शेवटपर्यंत टिकून ठेवणं गरजेचं असते. अशा वेळेस यामध्ये जो ऑक्सिजन कंटेंट असते तो जर कमी झाला झाडातला, तो देठाच्या माध्यमातून फळाला टिकून ठेवतो. तिथं ॲब्सिशन लेअर फॉर्म होते आणि साहजिकच तिथं देठाला चिरा पडून आपले फळगळ सुरुवात होते. तर अशा वेळेस नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड NaA या द्रावणाची आपण जर 50 ppmची फवारणी या फळझाडांच्या फळधारणेच्या वेळेस जर केली, अशा 3 फवारण्या जर आपण घेतल्या, जिब्रेलिक ॲसिड, पोटॅशियम नायट्रेट आणि नॅफ्थॅलिक ॲसिडिक ॲसिड, तर साहजिकच आपला एप्रिल मेपर्यंत आपल्याला आलेल्या फळधारणेपैकी 80% फळधारणा टिकून ठेवून आपल्याला या माध्यमातून उत्पादन घेता येऊ शकते. आता ताईंचा एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की आमच्या झाडाला वाळवी, ज्याला आपण म्हणतो उधळी लागली. हा प्रकार यामुळे होतो की झाडाखाली काही तुमच्या ड्राईड ब्रांचेस असतील किंवा तुम्ही शेणखत टाकलं असेल, ते शेणखत चांगलं कुजलेलं नसेल अशा वेळेस, आणि ड्राईड जेव्हा सुकलेल्या फांद्या असतात झाडाच्या खाली त्याच्यावर ही वाळवी येते. वाळवी ही कधीच ओल्या लाकडावर येत नाही. आता या झाडांची जी वरची साल असते ती सुद्धा सुकलेली असते. अशा वेळेस ही वाळवी या सालीवर जगते आणि हळूहळू ती साल पोखरत जाते. तर याच्यासाठी एक सोपा उपाय असा आहे की एक क्लोरोफायरिफॉस नावाचं आपल्याला कीटकनाशक भेटते. या कीटकनाशकात 30 मिली कीटकनाशक 10 लिटर पाण्यात टाकून आपण झाडाच्या बुडाशी टाकणे आणि मग पाणी देणे. म्हणजे हे काय आहे की आपल्याला गॅस पॉयझन आहे, आतमध्ये जाऊन झाडांच्या सभोवताली घेर जेवढा आहे झाडांचा तिथं टाकलं तर ही जी वाळवी परत परत निर्माण होते, ही वाळवी आपल्याला कंट्रोल करता येते. दुसरं असं आहे की तुम्हाला एक साधा उपाय सांगतो की तुमच्या घरी जर आजूबाजूला कुठं गवऱ्या भेटत असतील शेणाच्या, ह्या शेणाच्या गवऱ्या झाडाच्या खाली तुम्ही फक्त ठेवल्या, पाणी द्यायचं झाडाला आणि ठेवून द्यायच्या, ती वाळवी बरोबर गौरीच्या खाली येते. पांढरे ग्रब्ज आपल्याला दिसतात आणि ह्या गवऱ्या जर उचलून घेतल्या आणि बाहेर फेकून घेतल्या तर हा एक सोपा उपाय या माध्यमातून सुद्धा होतो. आणि नेहमी वारंवार येत असेल तर क्लोरोफायरिफॉस आपण दरवर्षी जून जुलैला जर याचा वापर केला आणि निंबोळी खत ज्याला आपण म्हणतो, नीम केक किंवा नीम पावडर, याचा वापर आपण जर साधारणतः 200 ग्राम किंवा 300 ग्राम प्रति झाड दरवर्षी जून जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबरला जर टाकलं तर हा वाळवीचा प्रादुर्भाव हळूहळू आपल्या त्या झाडाखालचा कमी होऊ शकतो. परंतु जी वाळवी झाडावर आलेली आहे ते खरडून घेणं, साफ करणं आणि त्याच्यावर सुद्धा क्लोरोफायरिफॉसची फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यावर राहिलेले ग्रब्स जे आहेत ते परत मल्टिप्लाय होणार नाही, त्याचं प्रजनन क्षमता निर्माण नाही व्हायला पाहिजे तिथं. याची काळजी घेतली तर हा प्रॉब्लेम आपल्याकडून या वाळवीच्या बाबतीत सुटू शकतो. सर, ताईंच्या प्रश्नांचं खूप चांगल्या पद्धतीनं आपण निराकरण केलं. ताई, आपण प्रश्न विचारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर, आपलं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं, त्यासाठी मी आपली अत्यंत आभारी आहे आणि त्याचबरोबर आकाशवाणी अकोला केंद्राच्या या कार्यक्रमाची सुद्धा आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. सर, शेतकऱ्याच्या दृष्टीनं मला एक असं विचारायचं वाटते, कारण तुम्ही बोलताना 2-3 वेळा आंबा घन पद्धत लागवडीबद्दल उल्लेख केला. बरोबर. तर नेमकी ही पद्धत काय आहे आणि शेतकरी बंधूंना या पद्धतीत कसं आपलं आंब्याचं उत्पादन वाढवता येईल? शासन स्तरावर सध्या आंबा लागवडीच्या बाबतीत आणि घनपद्धतीच्या लागवडी आता एक अनुदानसुद्धा शासनाच्या मार्फत मिळत आहे. आणि दापोली कोकण कृषी विद्यापीठ असेल, राहुरी असेल, परभणी विद्यापीठ असेल
आणि आपलं अकोल्याचं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल. या चारही विद्यापीठात आंब्याच्या फळपिकावर अत्यंत चांगल्या आता शिफारशी प्राप्त होत आहेत. आणि विदर्भात प्रामुख्याने ही घनपद्धत लागवड आता फार जोमाने शेतकरी बांधव लागवड करत आहेत. याचं प्रामुख्यानं महत्त्वाचं कारण असं आहे की विदर्भाचं वातावरण आंब्याला सुरुवातीला असं वाटायचं की पोषक नाही आहे, परंतु आपण गावरान जातीचीच लागवड करायचो. बऱ्याच शेतकरी बांधवांना केशर, दशेरी, मल्लिका, आम्रपाली ह्या 4 जाती आहेत. ह्या विद्यापीठाने विदर्भासाठी लागवडीसाठी शिफारस केलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीमध्ये शेतकरी बांधवांना 10 बाय 10 मीटरच्या अंतरावर 100 झाडं हेक्टरी आणि 40 झाडं फक्त एकरी बसायचे. आता आपण घनपद्धतीच्या माध्यमातून ज्या शिफारशीत सांगितलेलं आहे की 4 बाय 2 मीटर असेल किंवा 400 झाडं हेक्टरी असतील किंवा 3 बाय 2 मीटरची लागवडसुद्धा शेतकरी बांधव करतात, जिथं 1666 झाडं हेक्टरी आणि 666 झाडं एकरी. अशा वेळेस काय होते की झाडांचा आपण उत्तर दक्षिण अंतर कमी ठेवून पूर्व पश्चिम अंतर जास्त ठेवून, म्हणजे सूर्यप्रकाश पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार, यावेळेस छत्रनियोजन करून छाटणी तंत्रज्ञानाचा अवलंब करून ह्या बागा आपल्याला 3ऱ्या वर्षीच उत्पादन देण्यास सुरुवात होतात. मग याला गरज काय आहे? त्याच्या 3 गोष्टी महत्त्वाच्या. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला पाणी व्यवस्थापन आणि सोबत व्हेंचुरीच्या माध्यमातून फर्टिगेशन. आणि सुरुवातीला 3ऱ्या वर्षी फळधारणावर येत असल्यामुळे मी मगा सांगितलं तसं 3-2-3 प्रकारे छाटणी करून 4थ्या वर्षी बागा उत्पादनक्षम होतात. आणि साहजिकच जिथं आपल्याला 10 टनाचं उत्पादन अपेक्षित असते तिथं आपल्याला 16 ते 17 टनाचं उत्पादन भेटते. मग आता ही पद्धत शेतकरी बांधव अवलंबत काय आहेत किंवा आपण अवलंब का करायला पाहिजे? याचं कारणही असं आहे की जेव्हा घनपद्धतीची लागवड करतो आपण तर 6 फुटाच्या वर आपल्याला आंब्याचं छत्र जाऊ द्यायचं नाही आहे. 6 फुटाच्या वर जाऊ द्यायचं नाही म्हणजेच काय की तुम्ही हाताने हार्वेस्टिंग करू शकता, फळाची काढणी करू शकता, फवारणी चांगली होऊ शकते, कीड आणि रोगांचं नियोजन असेल, भुरी रोगाचं असेल किंवा कीटकांचं नियोजन असेल, फळमाशीचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि या घनपद्धतीच्या लागवडीमध्ये जरी झाडांवर फळांची संख्या आपण कमी ठेवतो, परंतु झाडांची संख्या वाढल्यामुळे साहजिकच प्रतिझाड उत्पादन वाढते. म्हणून कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडं लागवड करणे, ह्या पद्धतीला आपण घन पद्धत म्हणतो की आपल्याला घनता झाडाची जास्त करायची आहे कमीत कमी क्षेत्रात. आणि अशा पद्धतीमध्ये 1 ते 2 एकराची लागवड करत असताना 4 बाय 2 मीटर किंवा रेक्टँग्युलर आयातकृती याच्यात 3 बाय 2 मीटरने जर शेतकरी बांधवांनी लागवड केली आणि छाटणी तंत्रज्ञान खताचं नियोजन केलं तर ह्या भागात 3ऱ्या ते 4थ्या वर्षी आपल्याला उत्पादन देतात. परंतु यामध्ये आणखीन एक आहे, एक विद्यापीठ आता शिफारस करत आहे की प्रत्येक फळाला कव्हरिंग करायचं आपल्याला. पॉलिथिन बॅग्स असतील किंवा यानं कव्हरिंग केल्यानंतर आपल्याला असे निष्कर्ष आले की या फळाची गुणवत्ता खूप चांगली सुधारते. आणि केशर, आम्रपाली आणि दशिरी आणि मल्लिका या 4 जाती आपण विदर्भासाठी शिफारसीत केलेल्या आहेत. त्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी पुढील भविष्यात 1 ते 2 एकरावर सुरुवातीला आपल्याकडे जर पाणी व्यवस्थापन असेल आणि सिंचनाची व्यवस्था उपलब्ध असेल तर 1 ते 2 एकरावर अशा माध्यमातून आंब्याची लागवड जर केली तर व्यापारिकदृष्ट्या आर्थिक प्राप्तीकरिता शेतकऱ्यांनी अशा घनपद्धतीचा लागवडचा अवलंब करायला पाहिजे. विद्यापीठातसुद्धा या माध्यमातून अकोल्याला आणि नागपूरला आपण यावर प्रामुख्याने संशोधनाचे कार्य हाती घेतलेले आहे. आणि या माध्यमातून पुढील 1 ते 2 वर्षात आपण विदर्भात कोणत्या अंतरावर आपण लागवड करायची आहे यावरसुद्धा शिफारशी येतील. त्यामुळे शेतकरी बांधवांना माझं आव्हान राहील की पुढील भविष्यात बाजारपेठेचा प्रॉब्लेम नाही आहे, फक्त आपल्याला गुणवत्तापूर्ण उत्पादन आंब्याच्या माध्यमातून घ्यायचं असेल तर अशा घनपद्धतीचा वापर करून आपण एक आर्थिक यशस्वी मार्ग शेतीच्या माध्यमातून, बागेच्या माध्यमातून आंब्याच्या मिळवू शकतो. सर, नक्कीच आपण जे माहिती दिली या घनपद्धतीची त्या पद्धतीनं शेतकरी याकडे वळतील अशी आपण आशा करूया. आपण आज आमच्या या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल शेतकरी श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी सुद्धा आकाशवाणी अकोला या केंद्राचे आज आंबा लागवड आणि व्यवस्थापन या माध्यमातून मला इथं शेतकऱ्यांशी हितकूच करण्याकरिता जे आमंत्रित केलं त्याबद्दल मी परत पुन्हाच एकदा आकाशवाणी अकोला यांचे आभार मानतो. धन्यवाद. आत्ताच आपण आंबा बागेचे व्यवस्थापन याविषयी फोन इन कार्यक्रम ऐकलात. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर उज्ज्वल राऊत, सहयोगी प्राध्यापक फळशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि निवेदन होतं किशोर कुकडे यांचं. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया कृषीमालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1980 ते 2125, आवक 332 क्विंटल. मूग 6100 ते 7600, आवक 13 क्विंटल. तूर 6000 ते 7670, आवक 2207 क्विंटल. हरभरा 4415 ते 6425, आवक 150 क्विंटल. सोयाबीन
3800 ते 4180, आवक 2712 क्विंटल. आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत आणि यासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळ संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य सूरज गोळे यांचं. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसान